नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आता 12 ते 2ची जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये ह्या स्टुडंटचा अनारकली पॅटर्न शिवून झालेला आहे। खूप सुंदर असा तिने शिवला, सॅटिनसारखा कपडा असून सुद्धा बघा स्लीव्ज वगैरे खूप मोठी आणि फिनिशिंगमध्ये परफेक्ट अशी शिवली। गळ्याचा शेपही खूप सुंदर दिला आणि सिंपल जो याचा वन घेरचा अनारकली असतो तो तिने शिवला आहे। तर याला जर खालच्या साईडने पिको कसा करायचा हे मी आता तिला शिकवणार आहे। तर आपल्या क्लासमध्ये हाफ सेटर, फुल सेटर आणि पुन्हा जागची मशीनाच्या खूप साऱ्या मशीनी आहे। आता ही पण जी मशीन आहे, एक मिनटं, ही पण जी मशीन आहे, आता ही मशीन कशी चालवायची, याचे फूट कसे चेंज करायचे, धागा कसा भरायचा, याचा पूर्ण डिटेल मी तिला आता शिकवणार आहे। तर हिला कोणती पण मशीन चालवता आली पाहिजे याची मी काळजी घेत असते। आता याच्यावर पिको कसा करायचा हे प्रॉपर नॉलेज तिला मी आता शिकवणार आहे। तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही जर पुढे अशी मशीन घेतली तर यावर पिको कसा बनवायचा म्हणजे याची पूर्ण माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजणार आहे। धागा कसा भरायचा, फूट कसा चेंज करायचा, पिकोची सेटिंग कशी करायची हे सगळं मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हाही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिले हा रील आपल्याला कुठे बसवायचा हे तुम्हाला सांगते। तर मशीनच्या पाठीमागे हे जे दिलं आहे एक स्टँड, तिकडे हा रील आपल्याला ठेवायचा असतो। आता बॉबिनची डब्बी वगैरे कुठे असते बघा, तर खालच्या साईडने असं बाजूला काढायचं। तर ही डब्बी अशी बाहेर काढून घ्यायची। आता ही बॉबिन केस आहे, ओके। तर याच्यातून पहिले काय करायचं, हा धागा घ्यायचा, याच्यात टाकायचा, याला थोडंसं राऊंड भरून घ्यायचा, थोडासा असा मग याच्यामध्ये टाकायचा, समजलं। हे इकडं दाबून द्यायचं। त्याच्यानंतर हा जो पॅन्डलचा पाटा आहे तो बाहेर काढून घ्यायचा। मग आपला जे मशीनचा फूट दिलेला असतं ते प्रेस करायचं, आपाप बॉबिन भरल्या जाते। याचा थोडासा पकडण्याचा, समजा। हां, तर हे पुन्हा असं करून असं काढून घ्यायचं। आता बॉबिन केस आपण बसवून घेऊया। आपली मशीन सारखीच ही बॉबिन केस बसवायची राहते, फक्त हे जे टोक आहे ते वरच्या साईडने आपल्याला असं प्रेस करायचं असते बघा। असा खटका आवाज आला तर समजायचं ही लागली। आता हा धागा काय करायचा, सगळ्यात पहिले या रेषेतून असा मध्ये टाकायचा, मग पुन्हा असा हे बघा इथं त्यांनी ॲरो दिला, त्या ॲरोमधून असा बाहेर काढायचा आणि मग याच्यातून असा काढायचा। आता सुईमध्ये ओवायचा। आता फूट आपण खाली करून घेऊया। हे बघा, हे सरळ बाजूने आपल्याला हा धागा असा टाकायचा असतो। आता हे पकडून हे बघा, हे जे आहे ना आपल्याला फिरवायचं आल्हाद आणि हा धागा असा वर काढून घ्यायचा, आला धागा, ओके। आता आपण हे बसवून झालं आहे, हे आपण बसवू। आता बघा, हे जे आहे हे शिलाईसाठी फूट आहे, आपल्याला फूट चेंज करावं लागेल, याला पिकोचं फूट बसवावं लागेल। तर त्यांनी आपल्याला सगळं फूट दिलेलं असतं, पिकोचं असतं, काजे बटनचं असतं, पुन्हा बटन लावायचं। आता हे काजे करने के लिए ना, और ये बटन अपनी बटन लगाने के लिए, उसके साथ एक छोटासा ये भी देते हो, जे पण देतात। हे आपल्याला बटन लावण्यासाठी, हे आपल्याला काजे करण्यासाठी। त्यानंतर हे जे फूट आहे ते आपला पिकोचा फूट है, ओके। तर इधर वाला जो पोर्शन है उसको उठाने का और ये वाला खटकी इसको दबाने का, तो हे लगेच निघून येतं। थोडं मराठी, थोडं हिंदी, हिंदी एवढं येत नाही पण मी बोलते, ओके। तो देख, तेव्हा याच्यामध्ये हा जो राऊंड आहे आपला, याच्यामध्ये ही जी आहे ना पट्टी, हे बघ, ही याच्यात टाकायची अशी आणि हे थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पूर्ण पॅक होतं। तर त्याच्यानंतर हे आपण पुन्हा त्याच्यात टाकून देऊ, कारण की हरवणार नाही। आता हे आपलं लावून झालं, याला पुन्हा प्रेस करणार आणि हे पॅक करून देणार, ओके, समजलं। त्याच्यानंतर आता आपल्याला बघ हे जे दिलेलं असतं ABCD, तर बघा ही जे ABCDची आहे ही आपली शिलाई आहे। हे बघ, ही आपली शिलाई, ही बारीक टाकावाली, ही थोडासा मोठा टाका, ही पूर्ण मोठी टाक्या। त्याच्यानंतर हे एम्ब्रॉयडरीचे आपले डिझाईन असतात ना, ही झिगझॅकवाली, ही प्लेन झिगझॅक, ही बारीक झिगझॅक, त्याच्यावर आपल्याला एम्ब्रॉयडरी पण करता येते। त्याच्यानंतर बघा हे 1 2 3 आहे ना, तर हे काजे करायसाठी असतं। पुढे आता जेव्हा ब्लाऊज शिवून तुला काजे करायची वेळ आली तर त्यावेळेस मी तुला काजे कसे करायचे हे पण सांगन। आता आपल्याला पिको करायची। मुलींनो थोडंसं अल्लाह बोला।
तर बघा हे जे आहे ना आपलं, तर याच्यावर आपल्याला पिको करायचं. आता ही जे एफ वाली आहे ना, एफवर आपण पिको करू, जेणेकरून मीडियम पिको आपला येणार. तर हे असं सेटिंग ह्या बरोबरीने असं ठेवायचं. त्यानंतर आता आपली मशीन बंद झाली, इथं लाईट लागलेली असेल तरच मशीन चालू आहे, तर मी ती मशीन चालू करते. आता बघ लाईट लागली, मग आपली मशीन चालू झाली. थोडासा प्रॉब्लेम याच्यामध्ये चालता. त्यांनी आपल्याला ही मोटरची मशीन असते, हे जे फूट आहे ना आपण पॅन्डलला देतो तसंच फूट आहे ते प्रेस करायचं. आता याच्यामध्ये कपडा कसा असा ठेवायचा हे सांगते. आता इथून स्टार्टिंग आपली कुठून करणार आपण समजायचं. ह्या साईडने तू जॉईन केलेलं आहे ना, ह्या साईडने घेऊ. आता याच्यामध्ये कपडा, आता हा जो कपडा आहे आपल्याला असा उलटा ठेवायचा. सगळ्यात पहिले आता इथून स्टार्ट करायचं ना, तर हा कपडा थोडासा 1-1.5 इंच सोडून द्यायचा. त्यानंतर असा ठेवायचा. मुलींना तुम्हाला पिको करायचं पाहिजे आहे का? पिको कसा करायचा या मग लवकर लवकर लवकर. आता आल्हाद सॉरी. हे बघा हे जे आहे ना, म्हणजे आपल्याला पिको करायचं, हे फूट वगैरे चेंज करायचं मी सगळं हिला दाखवलं. पुढच्या वेळेस तुम्हाला पण करायचं शिकवून. आता 1-1.5 इंच आपण कपडा सोडून द्यायचा. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे ना, हा कपडा आपल्याला सव्वर घ्यायचा, म्हणजे याच्यातून गेला पाहिजे. आणि असं आपण पॅन्डल जसं मारतो ना, तर हा खटका मी प्रेस केला नव्हता, याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे चालेल. हे बघा याच्यात ह्या गोल राऊंडमध्ये गेला, थोडं जवळ दाखव. हे बघ हे जे आहे ना, हे याच्यात असं गोलाकार असा कपडा गेला पाहिजे याच्यामध्ये, दिसला. मग आपल्याला जे खालचा फूट आहे ते दाबायचं. हे बघ असं थोडासा कपडा आपल्याला पुढे ढकलायचा. आता त्या मशीनमध्ये आपल्याला कपडा पुढे ढकलावा लागत नाही, पण याच्यामध्ये थोडासा हा जो पट्टा आहे ना पुढे पुढे ढकलायचा असतो. आणि एकदम नॉर्मली आपल्याला ते फूट दाबायचं असतं. आणि असं शॉपमध्ये हा कपडा वरतीच आपल्याला असं वरती ठेवायचा. कित्येक जणांना पिको हा करता येतच नसतो, कारण की ते काय करता, एकदा थोडासा झाला पुढे कपडा सोडून देतात, हे प्लेन घेतात. हे प्लेन तुम्ही पण घ्यायचं नाही. हा जो राऊंड शेप आहे तो राऊंड शेपचा कपडा, आपला पावींचा कपडा असा वरतीच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची. आणि इकडचा जो कपडा आहे ना तो हा खेचावाच लागतो. मग ही मशीन असो किंवा तुम्ही दुसरी पिको फॉलची मशीन जरी घेतली, त्यालाही हा कपडा थोडासा आपल्याला ओढायचा असतो. आपल्या साध्या मशीनीसारखा ओढायचा नाही बरं. आपण कसं करतो, ही टीप आपल्या आपोआप पुढे जाते, पण याला थोडासा खेचावा लागतो. तेव्हा हा खेचला नाही तर हा पुढे जाणार नाही. तो नॉर्मली याला पकडून ठेवायचा असं 2 बोटांमध्ये. हा कपडा असा वरती घ्यायचा आणि अल्लाद ही मशीन अशी चालवायची. कारण की तुम्ही ब्लाऊज शिवताय, ड्रेस शिवताय, तर ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तुम्हीही म्हणजे ब्लाऊज शिवत असाल तर किंवा पिको फॉल करत असेल तर पिको करताना खूप गडबड येत असते, तर याची काळजी अशी जर घेतली तर पिको खूप सुंदर असा आपला येत असतो. हे बघा किती सुंदर एकसारखा बारीक ही आलेली. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणारच आहे. फक्त मशीन एवढी आहे का तुम्ही थोडंसं जपायचं. तर बघ हे जे आहे ना, आपला उलटी बाजू आपल्याला ठेवायची असते पिकोची, म्हणजे जो पण कपडा असेल ना त्याची उलटी बाजू आपल्याला ठेवायची. आणि आता इकडून स्टार्ट करायचं आहे आपल्याला, तर 1-1.5 इंचाचा कपडा आपल्याला तो सोडून द्यायचा. मग धागा असा टाकून असा पहिले ठेवून घ्यायचा. आणि हा जो कपडा आहे ना थोडासा आपल्याला असा गोल राऊंडमध्ये वरती ओढून घ्यायचा. आता असा 1/2 इंचाचा कपडा ओढला का, आणि इकडच्या साईडने आपल्याला हा कपडा थोडासा खेचत चालायचा असा. आता हा कपडा आपल्याला वरच ठेवायचा असतो. हा धागा आपण बाजूला घेऊया आणि ह्या साईडचा असं प्रेस करत करत हे बघा किती सुंदर आपला. आता इथं हा थोडासा कपडा आहे ना तो आपण कट करून घेऊया. म्हणजे सांगायचं काय, आपण असा प्लेन कपडा ठेवतो ना, तर तो प्लेन कपडा न ठेवता असा 1/2 इंच कपडा आपल्याला असा वर ठेवायचा. आणि ही जी मागची साईड आहे ना ती आपल्याला थोडीशी ओढत चालायची आणि फूट दाबत चालायचं. असं स्लो मोशनमध्ये व्यवस्थित असा हा कपडा थोडासा खेचायचा. याला थोडासा ओढतच चालायचा हा कपडा.
मी असा कपडा प्लेन बिलकुल ठेवला नाही, त्याबरोबरीने एकदम आलात मशीन चालवायची आणि हा थोडासा कपडा असा वरवर असा खेचायचा आणि हा कपडा खेचायचा, हा वरती ठेवून ही मशीन चालवायची. आपला पिको भाव किती सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. समजलं तुला कसा करायचा? आता याच्यात काय शिकली, हा कपडा थोडासा ओढत चालायचा. त्याच्यानंतर हा जो कपडा आहे असा याच्यामध्ये फूटनुसार वरतीच ठेवायचा, असं प्लेन ठेवायचं नाही, बरोबर. आणि मशीन स्लोमध्ये चालवायची. मग ही मशीन असो किंवा पिको फॉलची मशीन असेल, त्याला पिको करताना एवढी काळजी घ्यायची, तेव्हाच ती मशीन व्यवस्थित चालते, नाही तर सारखा धागा तुटत असतो. तर तुम्हीही अशा पद्धतीने हा बॅलन्स करत चला, हा कपडा थोडासा ओढत चला आणि हा जो कपडा आहे प्रॉपरली 1/2 इंचाचाच आपला असा वरती राहील याची काळजी घेत चला. तर बघा, मी माझ्या क्लासमध्ये सगळ्या मशीनचं नॉलेज मुलींना देत असते. आता याच्यावर यांना काजा कसं करायचं, बटन कसं लावायचं, पुन्हा पिको कसा करायचा, फॉल कसा लावायचा, हे सगळं शिकवते. जर तुम्हालाही ऑफलाईन ऑनलाईन क्लास करायचे असेल तर माझ्या JD फॅशन डिझाईन नाशिक इन्स्टिट्यूटला नक्की कॉल करा, व्हॉट्सअपला मला मेसेज करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.